सध्या मी संभाजीनगर परिसरामध्ये आहे आणि संभाजीनगर मध्ये आपण बघू शकता हे शंकर सदन जे आहे ते अभिजित दिपकेंचं हे घर आहे, निवासस्थान आहे त्यांची. अभिजित दिपकेंची प्रकृती बरोबर नसल्यामुळे त्यांना टायफॉइड झालेला आहे. ते उपचारासाठी रुग्णालयात गेलेले आहेत, परंतु माझ्यासोबत त्यांचे वडील जे आहेत ते माझ्यासोबत आहे. काय सांगाल, कशी आहे प्रकृती आता अभिजित? नाही, ठीक आहे. दवाखान्यात गेलाय तो. घरी 2 सलाईन लावल्या होत्या, त्याच्यानंतर मग दवाखान्यात गेले, डॉक्टर घेऊन गेले. दररोज भेटायला येत असतील त्याला? नाही, त्याला म्हणजे खूप लोक भेटायला येतात, पत्रकार भेटायला येतात, वेगवेगळ्या समाजाचे लोक भेटायला येतात, काही संस्था आहेत ते भेटायला येतात, सामाजिक संस्था. म्हणजे असं त्याला वेळ नाहीये. सकाळी 8 वाजल्यापासून त्याचा वेळ बिझीच असतो. तरुणांमध्ये, देशातील तरुणांमध्ये एक नव चैतन्य अभिजितनी निर्माण केलेलं आहे. तुम्ही वडील म्हणून काय सांगाल? वडील म्हणून मी सर्व देशातील तरुणांना हे सांगणार आहे की तो सत्याच्या मार्गाने आणि संविधानाच्या मार्गाने चालणारा विद्यार्थी आहे. तर सर्वांनी भारत देश घडवण्यासाठी त्याला सहकार्य करावं, पर्टिक्युलरली विद्यार्थ्यांनी त्याला सहकार्य करावं, त्याच्या पाठीशी उभं राहावं. त्यावेळी तो आंदोलन करत होता त्यावेळी अनेक तुम्हाला म्हणजे चिंता लागलेली होती, धमकीचे फोन सुद्धा यायचे. आता काय वाटतंय तुम्हाला? नाही, आता तसं काही वाटत नाहीये. आता धमकी वगैरे काही आता येत नाहीये. पण तो तिथे उपोषणाला बसलेला होता तेव्हा फार चिंता वाटत होती मला तिथे, कारण त्यांनी उपवास कधी केलेला नव्हता. त्याच्यामुळे त्याची जास्त चिंता वाटायची आणि तेव्हापासूनच त्याची प्रकृती खालावली. टायफॉइड झाला ना त्याला? हा, टायफॉइड झाला. तो अमेरिकेला गेला त्यावेळेस तुम्हाला त्यांनी फोन वगैरे केलेला होता का की मी कॉक्रोच जनता पार्टी काढलेली आहे सोशल मीडियामध्ये, डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये? नाही, आम्हाला काही माहित नव्हतं. माझ्या मित्राने सांगितलं मला की त्याच्या टीव्हीवर न्यूज वगैरे चालू होत्या. माझ्या मित्राने सांगितलं तुझा मुलगा आहे का म्हणे, बघ म्हणे तो काहीतरी इंटरव्ह्यू देतोय म्हणे आणि त्यांनी कॉक्रोच जनता पार्टी स्थापन केली म्हणे. माझ्या मित्राने सांगितलं मला. नंतर मी टीव्ही चालू करून बघितला तर तो इंटरव्ह्यू देत होता कुठल्या तरी चॅनलला. आता मला आठवत नाही नेमकं चॅनल कुठलं होतं ते. 20 जुलैला आंदोलन झालं. जे शिक्षण मंत्री होते धर्मेंद्र प्रधान त्यांनी राजीनामा द्यावा म्हणून ते आंदोलन झालं आणि तीव्र असं आंदोलन होतं. लाखो तरुणाई देशातील जंतर मंतरवर पोहोचले होते. तुमच्या भावना काय? माझ्या भावना एवढंच होता की हे जर त्यांनी राजीनामा अगोदर जर दिला असता तर ते लेकरांना आंदोलन करायची गरज पडली नसती. आणि जो काय तो आंदोलनामध्ये अत्याचार झालाय, खूप बेकार, म्हणजे काठीला खिळे होते लावलेले, तर ते खूपच वाईट होतं. आणि मुलींच्या अंगावरचे कपडे फाडले पोलिसांनी. हे भारताच्या इतिहासातील मला वाटतं इंग्रजाच्या नंतरचं पहिला अत्याचार झालेला आहे विद्यार्थ्यावर, तोही. आणि ते त्यांच्या रास्त मागण्या होत्या. त्यांनी संवाद साधायचा असता अगोदर. 20 दिवस तर त्यांच्याकडे कोणी ढुंकून सुद्धा बघितलं नाही. साधा त्यांचा सेक्रेटरी सुद्धा गेला नाही. आणि 20 तारखेला तो अमानुष्य अत्याचार केला. ते फारच वाईट घटना घडलेली ती भारताच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्यानंतर. काय आव्हान करणार तरुणांना? तरुणांना तेच आवाहन करणार आहे, अन्यायाच्या विरुद्ध तुम्ही ठामपणे उभे राहा. मी तर माझा मुलगा आता देशासाठी सोडलेलाच आहे. आता त्यांनी सुद्धा मला सांगितलं की तुम्ही जे काही अट्रॅक्शन आहे म्हणे माझं, तुमचं ते तुम्ही थोडं थोडं कमी कमी करत राहा म्हणे, कारण मी आता तुमचा एकट्याचा नाही म्हणे, मी देशाचा आहे. तर देशातील तरुणांना मी हेच विनंती करणार आहे की त्याच्या पाठीमागे तुम्ही खंबीरपणे उभे राहा. अभिजित दिपकेंचे हे वडील आहेत आणि वडिलांनी स्पष्ट केलेलं आहे, आता माझा मुलगा जो आहे तो देशासाठी मी अर्पण केलेला आहे, तो देशातील तरुणांसाठी लढा देणार आहे. आणि जी व्यवस्था आहे, शिक्षण व्यवस्था, तो अभिजित माझा जो मुलगा आहे तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणार असे त्या अभिजित दिपकेंच्या वडिलांनी सांगितलेलं आहे. ते भावुक झालेले आहेत. अभिजित दिपकेंच्या घरी आम्ही त्यांच्या निवासस्थानी आहोत, नागपूर वरून आलेलो आहोत. माझ्यासोबत सुरेश साखरे सर आहेत, त्यांच्यासोबतच आम्ही नागपूर वरून अभिजित दिपके यांना भेटण्यासाठी आम्ही त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत. अभिजित दिपकेंना टायफॉइड झालेला आहे, आपण भेटायला आलो, परंतु प्रकृती त्याची बरी नाही. असं आहे की आम्ही जरी नागपूर त्यांना भेटायला आलो पण त्यांनी अगोदर तब्येतीचे लक्ष घालायला पाहिजे, कारण की तो आता अभिजित एकटा नाही, तो देशाची संपत्ती आहे, तरुण आहे.
आणि त्यांनी देशाचा नेतृत्व करण्यासाठी आधी त्यांनी तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे. आज आमची भेट जरी झाली नसेल, उद्या आम्ही भेटू, नाही झाली तरी आम्ही समाधानी आहोत, त्यांच्या वडिलांसोबत भेटलो आहोत. परंतु त्यांनी तब्येतीकडे लक्ष द्यावं, कारण उद्याच्या दिवस त्यांच्या तरुण पिढीने समोर येऊन ह्या देशाचा नेतृत्व करायला पाहिजे. ह्या देशामध्ये जी अराजकता माजलेली आहे, भ्रष्टाचार उभावलेला आहे, तो अन्याय अत्याचार दूर करण्याची क्षमता अभिजित दिपकेमध्ये आहे आणि त्यांनी देशाचा नेतृत्व करावं, म्हणून आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही नागपूर इथे आलेलो आहोत. फक्त एकच झेंडा हाती घेतला पाहिजे आता, तिरंगी झेंडा, आणि अभिजित दिपकेंनी तेच घेतलेलं आहे. सगळ्या जे म्हणजे विरोधी पार्ट्या ज्या होत्या त्या एकत्र आलेल्या आहेत आणि तिरंगा हातात घेऊन आता येणारा 15 ऑगस्ट आहे, सगळ्यांनी अभिजित दिपकेंना साथ दिली पाहिजे अशी हाक देशातील तरुणांची आहे, नेत्यांची आहे. तुम्ही काय सांगाल? हा माझा शेवटचा प्रश्न. माझं देशातील तरुणांना हेच सांगणं आहे की या चालू व्यवस्थेविरुद्ध बोलायला खूप जण भीत होते, कारण ह्याच्यापेक्षा भरपूर ताकदवान लोक आहेत, पैसेवाले लोक आहेत, कदाचित बुद्धिमान सुद्धा लोक असतील, पण ते कुठल्या तरी भीतीपोटी बोलत नव्हते किंवा वाचा फोडत नव्हते. ह्याने एक तो निर्णय घेतलेला आहे, धैर्य केलेला आहे, हिंमत केलेली आहे. तर देशातील तरुणांनी त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं, त्याला साथ द्यावी. देशातील तरुणांनी खंबीरपणे उभे राहावं, त्याला साथ द्यावी, असं अभिजित दिपकेंच्या वडिलांनी म्हटलेलं आहे. आणि नागपूरकरांतर्फे आणि विशेष करून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सुरेश साखरे सर अभिजित दिपकेंच्या वडिलांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना दिसत आहे. त्यांच्यासोबत संपूर्ण आमची ही टीम आहे, नागपूरवरून ही टीम आलेली आहे. आणि बघू शकता अभिजित दिपकेंच्या निवासस्थानी आम्ही आहोत. हे शंकर सदन, इथे अभिजित दिपके राहतात संभाजीनगरच्या, आणि अभिजित दिपकेंच्या वडिलांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, कारण देशासाठी तुम्ही आपल्या बाळाला अर्पण केलेलं आहे आणि देशातील जी शिक्षण व्यवस्था आहे ते दुरुस्त करण्यासाठी अभिजित दिपके हा समोर आलेला आहे. आणि देशातील तरुणांचा अभिजित दिपके हा आदर्श झालेला आहे. आपण बघत राहा IBM TV9 न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद, नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय.